अनवॉन्टेड मॅरेज, लेखिका स्नेहलता गाडे, भाग 27. भाई नको ना, दी आधीच किती रडून लाल झाली आहे. असं वाटतं वहिनी नाही दीच सासरी जात आहे. वेदिका रुचिताला जवळ घेत बोलते. त्यावर तिघे हसत होते. शिवानीला एक चांगला नवरा मिळाला की नाही हे पुढे माहीत होईल, पण सासर मात्र सुरेख बाई असं काही झालं होतं. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे बजती है शहनाइयाँ सी राहों में, सुहाग रात है घूंघट उठा रहा हूँ मैं, सिमट रही है तू शर्मा के अपनी बाहों में. वेदांत अगदी हातात गुलाबाचे फूल घेऊन हळूवार चालत फुल रोमॅन्टिक मूडमध्ये शिवानीकडे पाहत चालत येत होता. त्याचं गाणं आणि ती ॲक्शन पाहूनच तिथे असलेली रुचिता आणि वेदिका पोट धरून हसायला लागल्या. आज शिवानी आणि रुहानची पहिली रात्र होती. काल इरावतीसोबत झोपल्याने काही वाटत नव्हतं, पण आज त्याच्यासोबत त्याच्या खोलीत झोपायचं हा विचार करूनच शिवानीची भीतीने गाळणे उडाली होती. इरावती शिवानीला थोडा वेळ खाली थांबायला सांगून वरच्या मजल्यावर काहीतरी काम पाहायला गेल्या होत्या. मुलाचा संसार अगदी सुखाने सुरू व्हावा असं वाटत होतं तिला. आई होती ना, वाईट विचार मनात पण आला नव्हता. हे प्रेम तर दूर, दोन शब्द एकमेकांशी गोड बोलले तरी खूप होतं सध्या. पण बघू आता तिच्या मेहनतीवर पाणी फिरते की मेहनत रंग लाती है. शिवानीला असं काळजीत बसलेलं पाहून ती 3 माकडं लगेच तिथे टपकली होती. कल्पना आली होती आज काय आहे. डोक्यात नको ते किडे लगेच वळवळू लागले त्यांच्या. एक खेळाडू काही त्यांच्या हाती लागणार नव्हता, म्हणून आता शिवानीला चिडवायचे काम सुरू होते. सध्या घरातलं मोठं तिथं कोणी नव्हतं. मग काय, रुहानला वेगवेगळ्या रूपात इमॅजिन करायचं काम सुरू होतं. शिवानी तर वेदांचं हे रूप पाहून डोळे मोठे करून त्याला पाहत होती. अतरंगी होते हे तिघे, पण आता सध्या खरंच रुहान असं काही करून आपल्या जवळ आला तर हा विचार मनात येऊन अंगावर भीतीने काटा आला होता. अरे दादा असं काही करेल का गाढवा? इतका इमोशनल फूल वाटला का? दादा तर सरळ अटॅक करेल. रुचिता खी खी हसतच बोलते. तशी शिवानी तर आता घाबरून अंग चोरून चेहरा दुसरीकडे फिरवत बोलते. नाही नाही, तो सडका कांदा, तो बावळट, माकड, बोका असं काही करणार नाही. त्याने फक्त हात लावला ना तर मी सोडणार नाही त्याला. शिवानी मनातच विचार करत होती. गाईज, यू नो वॉट, मला नाही वाटत भाई यासाठी काही एक्साईट असेल. यू नो ना, भाईच्या किती जीएस आहेत. मग त्याने याआधीही मीन्स तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचं आहे. अति प्रॅक्टिकल विचारांची वेदिका मध्येच हळूच बोलली, पण नेमकी ती गोष्ट शिवानीने ऐकलीच आणि पुन्हा त्या लफडेबाज रुहानचा राग आला तिला. वेदिकाला वेदांत आणि रुचिताने चिमटा काढून गप्प बसण्याचा इशारा केला. पहिल्याच दिवशी लग्न मोडायला निघाली होती त्याची लाडकी बहीण, म्हणून आता हिला कुठे नेऊन सोडावं असं वाटलं दोघांना. भाभी इतकी सुंदर दिसत आहे की भाईची विकेट पडणार हे नक्की. रुचिता शिवानीच्या गळ्यात हात टाकत बोलते. भाभी उद्या उठायची अजिबात घाई करू नका. आम्ही अजिबात तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. वेदांत पुन्हा खिखी हसत बोलतो. तसा शिवानीचा श्वास अडकला. अजूनच अंग थरथर करू लागलं. काय चाललं आहे तुमचं? झोप नाही आली का तुम्हाला? इरावती वेदांत जवळ येत त्याचा कान ओढत बोलतात.
तसे तिघे आपला कान पकडून हळूच सॉरी म्हणून ओठात पुटपुटत त्यांच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहू लागले. तशा इरावती हसल्या. माहीत होतं तरुण रक्त आहे, मस्ती मज्जा ते नाही करणार तर कोण करणार. बाळा चल, रुहान वाट पाहत असेल. इरावती शिवानीकडे इशारा करत बोलतात. तशी ती जरा बिचकत उठली जागेवरून. पायात जीव आहे की नाही असं वाटलं तिला. पाय काही केल्या पुढे पडत नव्हता. भाभी जा, भाईला उशीर झालेला अजिबात चालत नाही. वेळेत न येणाऱ्या माणसाला तो काय शिक्षा करतो तुला अजून माहीत नाही. एकदा त्याच्या ऑफिसमध्ये एक एम्प्लॉई वेळेत ऑफिसला नाही पोहोचला तर भाईने सरळ दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं. नशीब हातपाय तुटले फक्त, नाहीतर जीव गेला असता ना बिचाऱ्याचा. वेदांत अगदी गंभीर होत बोलतो. तशी आधीच घाबरलेली शिवानी अजूनच घाबरली. झपझप पावलं टाकत सरळ वरती जायला निघाली. अजिबात मरायची किंवा हात गळ्यात घालून फिरायची हौस नव्हती. इरावतीने त्याचं ऐकून डोक्यावरच हात मारून घेतला. त्या काही बोलणार त्या आधीच युटर्न घेऊन शिवानीची गाडी पुन्हा त्यांच्याजवळ येऊन थांबली. त्या आता हिला काय झालं म्हणून गोंधळून पाहू लागल्या. आई, मी तुमच्यासोबतच झोपते ना. शिवानी अगदी लहान बाळासारखी क्यूट फेस करत बोलते. तसे आता ती 3 माकडं फिसकन हसली. अशी बालिश भाभी आपल्याला मिळाली म्हणून त्यांना तिचं हसू येत होतं. तिला आता त्यांचा राग येत होता. तसं त्यांनी एकमेकांना खुणावत आपलं हसू थांबवलं. तोंडावर हात ठेवून स्वतःला कंट्रोल करू पाहत होते. पण शक्य आहे का ते? ती तिघं पुन्हा हसायला लागली. मी जातेच कशी? आता काही झालं तरी आपली आन बान शान वाचवायची असा विचार करत ती जरा पाय आपटत निघाली पुन्हा वरती. इरावती आपल्या या लहान बालिश नाजूक चिडखोर सुनेला पाहून हसत होत्या. निर्मळ मनाची वाटली त्यांना. अगं, सगळ्यात शेवटची कोपऱ्यात तुमची रूम आहे. इरावती तिला थोडं ओरडून सांगतात. उगाच दुसऱ्याच रूममध्ये गेली तर बाकीच्यांची झोप मोड नको म्हणून आधीच सांगितलं. तिने काही मागे पाहायचे कष्ट घेतले नाही. कपाळावर घाम जमा झाला होता. आपला असा घाबरलेला चेहरा तिला त्यांना दाखवायचा नव्हता. ती मागे पाहत नाही, पण तिच्या चालण्याच्या स्पीडवरून त्यांना कळलं की ती किती घाबरलेली आहे. तशी त्या तिघांना अजूनच मस्ती चढली. रुक्मणी रुक्मणी, शादी के बाद क्या क्या हुआ, कौन हारा कौन जीता, खिड़की में से देखो जरा. वेदांत जरा मोठ्याने बोलला. त्याला कॉपी करत लगेच रुचिता त्याच्या सुरात सूर मिसळून गाऊ लागली. बाहों में है बाहें डाले मीठी बातें होने लगी, खटिया भी धीरे धीरे खट खट होने लगी, आगे पीछे हुआ तो छटपट होने लगी. रुचिताचं ऐकून शिवानी चालता चालता पायात घुटमळली. ते बोलत होते तेच ही इमॅजिन करून पाहत होती. पडता पडता वाचली बिचारी. तसे अजूनच ते तिघे तिला हसू लागले. पण त्यांचे ते गाण्याचे बोल ऐकून मात्र शिवानीचं काळीज जोर जोरात धडधडू लागलं. आपल्याच विचारात ती कधी त्या रूम जवळ येऊन पोहोचली हे तिचं तिला कळलं नाही. राम राम राम. एक नजर बंद दरवाजाकडे पाहत तिने हात लावू का नको हा विचार करत पुन्हा काही वेळ बाहेरच घुटमळली. शिवानी, डर के आगे जीत है. इतका काय विचार करायचा? आता लग्न केलं म्हणजे त्याच्या रूममध्ये राहावं तर लागणार ना. अजिबात घाबरू नको.
शिवानी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. शिवानीचं एक मन लगेच तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागलं. अगं काय आगे बढो, इथं डर के आगे जीत नाही, भूत आहे जे कालपासून नवरा म्हणून तुझ्या मानगुटीवर बसला आहे. अशी आयती आलेली संधी तो राक्षस थोडी ना सोडणार आहे. शिवानी पाय हातात घेऊन पळ, नाहीतर आज तुझी राम तेरी गंगा मैली हो गई व्हायला वेळ नाही लागणार. भाग बसंती भाग, आज तेरे इज्जत का सवाल है. लगेच दुसरं मन तिला आवाज देत सावध करत होतं. शिवानीने दुसऱ्या मनाचं ऐकायचं ठरवलं. पळून जायला मागे वळली खरी, पण त्याच वेळी एका धिप्पाड देहाच्या त्या लंब्या चौड्या छातीवर जाऊन आदळली ती. आऊच, दिसत नाही का. शिवानी जरा रागातच बोलली. आधीच विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती आणि आता त्यात धडकल्याने अजून डोक्याला मार लागल्यासारखा झाला. एवढ्याशा धक्क्याने छोटा मेंदू जागेवरून हल्ला की काय. मागे उभा असलेला रुहान तिला डोक्यावर मारताना पाहून हसत डिवचत बोलला. त्याला पाहून तर भूत बघितल्यासारखा चेहरा पांढरा पडला होता तिचा. आवंढा गिळला तिने लगेच, पण चेहऱ्यावरची रेषही साधी हलू दिली नाही. पण त्याचं बोलणं ऐकून ती रागात त्याला पाहत होती. ती बोलायला तोंड उघडणार तोच त्याने बोलायला सुरुवात केली. तुला माहीत आहे, जुन्या काळात ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा. वरती अँटेना लावलेला असायचा. सिग्नल नाही पकडला किंवा चित्र दिसत नसलं की लोक त्या टीव्हीवर 2-3 वेळा मारून पाहत होते, तर कधी अँटेना हलवून पाहायचे. तसं तुझं तर नाही ना. नाही म्हणजे आतला मेंदू बंद पडला की काय, जे असं मारून चालू करायचा प्रयत्न करत होती. तसा फॉल्ट तर आधीपासून वाटत होता, पण असा काही असेल असं वाटलं नव्हतं. रुहान गालात हसत तिला अजूनच चिडवून आत गेला. तो काय बोलला हे कळायला तिला उशीरच लागला, पण जेव्हा कळलं तेव्हा ती तडक त्याच्या मागे आत गेली. इतक्या वेळ आत जाऊ का नको म्हणून विचार करणारी ती आता सरळ त्याला भिडायला आत घुसली खरी, पण पुन्हा ती काही बोलणार त्याआधीच समोरचा नजारा पाहून तिचं बोलण्यासाठी उघडलेलं तोंड उघडच्या उघडच राहिलं. वाटलं होतं आज काही होईल, पण छा, इतके सरळ साधे असते तर बघायला नको. महाभारत तर आत्ता होणार आहे. कशी असेल यांची एकत्र पहिली रात्र. काय वाटतं, द्या थोडा डोक्याला जोर. आपले कपल जगा वेगळे आहेत. त्यांचा हनीमून पण थोडा हटके असणार आहे, तर वाट पहा थोडी. आजचा भाग कसा वाटला हे सांगायला विसरू नका. माझ्या या आणि अजून इतर कथा वाचण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तेवढं कॉमेंट्सचा पाऊस पडू दे रे महाराजा. धन्यवाद.